रामकृष्ण हरिमाऊली, जय जय रामकृष्ण हरी. आज रामनवमी, प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस. तेव्हा प्रभू रामचंद्राचं किंवा विधात्याचं हे जे ब्रह्मांड आहे, ज्यामध्ये सूर्यांची संख्या अनंत आहे, ज्याचा अंत पाहता येत नाही, अशा ब्रह्मांडाची रचना ज्याने केली, तो नियंता, तो विधाता, तो एकच आहे. चराचर सृष्टीची निर्माण करणारा तो सुद्धा एकच आहे. आणि त्याला आपण नावं दिली. त्याची भक्ती केल्यानं मनाला प्रसन्नता वाटते, शांतता वाटते. आणि म्हणून आपण त्या वेगवेगळ्या नावांनी या प्रभूची, विधात्याची, सृष्टीच्या रचनाकर्त्याची आराधना करत असतो. अमूर्त अशा ब्रह्म्याची आपण आराधना करत असतो. तेव्हा आजच्या रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा देतो. तेव्हा आज आपण नामाचा महिमा जो संत तुकाराम महाराजांनी सांगितला आणि सर्व संतांनी सांगितलेला आहे, तो नामाचा महिमा वर्णन करणारा एक अभंग संत तुकाराम महाराजांचा पाहूया. अभंग असा आहे, पहा. नाम घेता न लगे बोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम, नाही वर्ण धर्म याती, नामी ओघीची सरती, तुका म्हणे नाम, नाही चैतन्य हे निजधाम, तुका म्हणे नाम, नाही चैतन्य हे निजधाम. असा हा संत तुकाराम महाराजांचा राम नामाचं, विधात्याच्या नावाचं वर्णन करणारा, महात्म्य सांगणारा एक अभंग आहे. पाहूया माऊली संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये काय म्हणतात. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नाम घेता न लगे बोल, नाम मंत्र नाही खोल. नाव, विधात्याचं नाव घ्यायला पैसे लागत नाहीत. त्याचप्रमाणे कोणाला गुरुदक्षिणा द्यावी लागत नाही, काहीच लागत नाही. घर सोडूनही जावं लागत नाही, कामधंदाही सोडावा लागत नाही. तो कामधंदा सुरू असताना सुद्धा नाम घेता येते, म्हणजे तुमचं अजिबात नुकसान त्यामध्ये होत नाही. प्रपंचाला जे आवश्यक कर्म आहेत ते करत करत तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याला बोल अजिबात लागत नाही आणि नाव घेणं काही कठीण नाही. नाव घेणं अजिबातही कठीण नाही. नाम मंत्र नाही खोल. हे जे हरिनाम आहे, प्रभूचं नाव आहे, विधात्याचं नाव आहे, त्या निर्मात्याचं नाव आहे, ते नाव घेणं कठीण आहे का माऊली? नाही, अजिबात कठीण नाही. अतिशय सोपा आहे. आणि हा सोपा मार्ग महाराज आपल्याला सांगतात. सोपा मार्ग सांगतात. ईश्वराकडे जाण्याचा, मनाला शांतता मिळवून देण्याचा अतिशय साधा आणि सरळ मार्ग. पुढे महाराज दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात पहा. आता हा जो नामाचा महिमा आहे, हा संत तुकाराम महाराजांनी सांगितला. त्याचबरोबर सर्व संतांनी हा महिमा सांगितलेला आहे. संत नामदेव महाराज एका अभंगामध्ये नावाचा महिमा सांगताना म्हणतात, नाम हेची कर्म, नाम हेची धर्म, केशव हेची वर्म सांगितले, नाम शुद्ध स्नान, नाम शुद्ध संध्या, नामाविन वेद अनिक नाही. संत नामदेव महाराज म्हणतात एका अभंगामध्ये की नाव हाच धर्म आहे आणि हे केशवाचं नाव, प्रभूचं नाव, या निर्मात्याचं नाव हेच वर्म आहे, वेगळं काहीच नाही. पुढे महाराज म्हणतात तुकाराम महाराज, नाव हे शुद्ध स्नान आहे. स्नान करताना आपण जर नाव घेतलं तर शरीर तर शुद्ध होतेच, परंतु आपलं नाम उच्चारण सुरू असते, त्यामुळे मन सुद्धा शुद्ध व्हायला मदत होते.
आपण शरीर शुद्धीसाठी आंघोळ करतो तसं मनाच्या शुद्धीसाठी नाव घेतलं पाहिजे, हे संत नामदेव महाराज सांगतात. पुढे महाराज म्हणतात दुसऱ्या एकामध्ये, आणि हीच शुद्ध संध्या आहे. शुद्ध संध्या सुद्धा हीच आहे. त्याचबरोबर वेद सुद्धा वेगळं काहीही सांगत नाही. वेद सुद्धा नामाचं महात्म्य सांगतात, प्रभूचं महात्म्य सांगतात. हे संत नामदेव महाराज आपल्याला एका अभंगामध्ये सांगतात. तेव्हा संत तुकाराम महाराज अजून एका अभंगामध्ये या नामाच्या महिमाविषयी बोलतात. पहा काय म्हणतात. नाम घेता वाया गेला ऐसा कोणे ऐकिला. नाव घेतल्यानं वाया गेला असा कोणी ऐकला का माऊली? नाही. पुढे महाराज म्हणतात पहा, सांगा विनवितो तुंबाशी संत महंत सिद्ध ऋषी. नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. तुकाराम महाराज म्हणतात नाव घेतल्यानं कोण तरला नाही असा तुम्ही मला दाखवा. आणि पुढे म्हणतात की मी जरा सलगीनं तुमच्याशी बोलतो तर त्याबद्दल क्षमा करा, परंतु नावासारखं श्रेष्ठ काहीही नाही असं संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सुद्धा ठासून सांगतात. सर्वात सोपा मंत्र कोणता तर नाव घ्या, विधात्याचं नाव घ्या, ईश्वराचं नाव घ्या. ज्या कोणाला तुम्ही भजत असाल, ज्या कोणाला मानत असाल त्या आपल्या इष्ट देवतेचं नाव घ्या. त्यासारखं काहीही श्रेष्ठ नाही, हे दुसऱ्या अभंगामध्ये महाराज आपल्याला सांगतात. आता दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात महाराज पाहूया. दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. नाव घेणं मोठं काम आहे का? नाही. राम, दोनच अक्षर राम, अगदी सोपं काम आहे, दोनच अक्षराचं काम आहे. आणि काय म्हणायचं? फक्त राम राम म्हणायचं. राम राम राम. उच्चारत असताना आवाजामध्ये गुरमी धमकीचा स्वर नको, नम्रता पाहिजे. आता काही लोक नाव घेताना, घोषणा देताना असं वाटते की हे धमकी देऊन राहिले की नाव घेऊन राहिले. तेव्हा ईश्वराचं नाव आहे, प्रभूचं नाव आहे, त्या नावामध्ये नम्रता पाहिजे. घोषणा जो आहे त्यामध्ये भक्तिभाव पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचं. महाराज असं सांगतात की हे जे नाव आहे, आता राम राम किंवा आपल्या इष्टदेवाचं नाव घेण्यासाठी कोण्या मार्गदर्शकाची गरज आहे का? नाही. घर सोडून जाण्याची गरज आहे का? अजिबात नाही. कामधंदा सोडून द्यायची गरज आहे का? अजिबात नाही. पूर्वी सर्वच लोक एकमेकांच्या समोर आल्यानंतर हात जोडायचे आणि राम राम म्हणायचे. हात जोडून काय म्हणायचे? राम राम. यामधला एक राम कोणासाठी तर समोरच्याचा जो आत्मा आहे त्या आत्मारामासाठी होता. आणि दुसरा जो राम आहे तो राम राम करणारा जो आहे त्याच्यामधील आत्मारामासाठी होता. म्हणजे ईश्वरी अंश प्रत्येकामध्ये आहे. आणि म्हणून 2 वेळा कोणी भेटल्यानंतर त्याला अभिवादन करताना काय म्हणण्याची पद्धत होती? राम राम. आता राम राम म्हटलं की लोक म्हणतात आळानी आहे, राम राम करते. अजून राम रामापेक्षा काहीही मोठं नाही. समोरासमोर आल्यावर राम राम म्हणावं. मी म्हणत असतो, समोर कोणी आलं की त्याला सरळ राम राम करतो. शक्यतोवर गुड मॉर्निंग वगैरे काही म्हणत नाही. तेव्हा ज्यांना आवडते त्यांनी हे करायचं. म्हणजे मी म्हणतो म्हणजे सर्वांनी हे करा असं नाही. कोणावर बळजबरी करून भक्ती केल्या जात नसते. भावीनं भक्ती कामाची नाही. आणि भक्ती म्हणजे काय? अरे नाव घ्यायचं फक्त, दुसरं काय? फक्त नाव घेणं आहे. आणि नावामध्ये शक्ती नक्कीच आहे. आता जीवात नावात शक्ती आहे तर मंत्राची शक्ती आहे. नाव हाच मंत्र आहे.
इतर जे मंत्र आहेत त्याचे उच्चार कठीण आहेत आणि त्यामध्ये जर काही तुमचं चुकलं तर त्याला माफी नाही. इकडे माफी आहे. ईश्वराचं नाम कसंही घ्या त्याला ते पोहोचतेच. आणि काय असेल ते असो, परंतु एक मात्र नक्की आहे की जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असते, तुम्ही कशातही लक्ष लागत नाही, अशा वेळेला शांत चित्तानं बसा आणि तुमच्या इष्टदेवतेचं नाव घेण्याचा प्रयत्न करा. मनामध्ये किती गडबड गोंधळ सुरू असू द्या, 5-10 मिनिटामध्ये तुमचं मन शांत झाल्याशिवाय राहत नाही माऊली, शांत झाल्याशिवाय राहत नाही. अगदी तुमच्या मनामध्ये प्रचंड राग धुमसत असेल कोणाबद्दल किंवा एखादी घटना अशी घडली असेल की त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झालात, तर अशा वेळेला सुद्धा हा उपाय तुम्ही करून पाहायला हरकत नाही. आपले इष्टदेवचं नाव घ्या किंवा असे एका ठिकाणी स्वस्थ बसून ओम हे 4-5 वेळा म्हणा. नक्कीच आपला जो राग आहे तो राग कमी झाल्याशिवाय राहणार नाही. किंवा राम राम म्हणा तेही चालेल. राम राम हा नामाचा महिमा आहे आणि सर्व संतांनी सांगितलेला हा धोपट मार्ग आहे भक्तीचा. याच्यासारखा सोपा मार्ग दुसरा कोणताच नाही. ढोंगीच्या नादी अजिबात लागू नका, अजिबात लागू नका. तेव्हा पुढे महाराज म्हणतात याच मध्ये, तेव्हा यापुढे जर समजा तुम्हाला वाटलं तर समोरासमोर आल्यावर राम राम म्हणायला विसरू नका. आणि तिसरं जे चरण आहे, तिसऱ्या चरणामध्ये महाराज काय म्हणतात पहा. नाही वर्ण धर्म याती नामी अवघीची सरती. नावाच्या ठिकाणी वर्ण, क्षत्रिय वैश्य, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वगैरे जे वर्ण आहे ते वर्ण, आता वर्णभेद नाहीसा झाला तसाच, चांगली गोष्ट आहे. धर्म आणि जात, लहान थोर, त्याचबरोबर स्त्री पुरुष किंवा कोणताही लिंगभेद यामध्ये आळवा येत नाही. त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. कोणीही असा, कोणत्याही वर्णाचे असा, जाती धर्माचे असा, स्त्री असा की पुरुष असा, लहान असा की मोठे असा, नावाच्या ठिकाणी कोणताही भेदभाव नाही, काही फरक नाही कोणासाठीच. विधात्याच्या निर्मात्याच्या प्रभूच्या नावामध्ये सर्व द्वैतभाव नष्ट होतो, द्वैतभाव निघून जातो आणि राहते शिल्लक ते एकच. म्हणून सतत राम राम असा उच्चार करावा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ध्यानी बनी चित्ती असो द्यावा राम. आणि पुढे 4थ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे नाम नाही चैतन्य हे निजधाम. तुकाराम महाराज म्हणतात नाव, नाम हे साधं नाही तर काय, चैतन्याचं निजधाम आहे. नव्हे, चैतन्य आणि नाम हे एकरूप होतात. तुम्ही नामामध्ये जर रममान झाला तर आपल्या ठिकाणी जे चैतन्य आहे ते चैतन्य आणि नाम हे एकरूप होतात. त्यांच्यामधलं द्वैत संपते आणि एकात्म भावे ते एकत्र येतात. जीवाशिवाचं मिलन ज्याला म्हणतो आपण, त्या प्रकारे हे होत असते. चैतन्याचं आणि नामाचं एकत्रीकरण होते. द्वैत भाव जो आहे तो संपूर्ण जातो, द्वैत भाव राहत नाही. म्हणून सतत काय उच्चारा तर राम नामाचा गजर करा, राम नाम उच्चारा किंवा आपल्या इष्टदेवतेचं जे कोणतं नाव असेल त्या नावाचा सतत उच्चार करा. मनामध्ये कार्य करताना त्याला तुम्हाला आसन लावून बसण्याची सुद्धा गरज नाही. हे संत तुकाराम महाराजांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे. असा नामाचा महिमा अगाध आहे. आणि आज रामनवमी आहे म्हणून
राम नामाचा महिमा संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेला आहे, तो या ठिकाणी आपण पाहला. आणि राम हे जे विधात्याचे नावं आहेत, हे नावं तुम्ही आपल्या आवडीनुसार प्रभू श्रीराम म्हणू शकता, श्रीराम म्हणू शकता, राम म्हणू शकता, किंवा हरी, कृष्ण, विठ्ठल, पांडुरंग, शिव सर्व एकच आहे. कारण सृष्टीचा जो नियंता आहे तो एक आहे. आणि म्हणून इतर धर्म जे आहेत ते सुद्धा आराधना करतात, तो सुद्धा एकच आहे. त्या धर्मभेद या नियंत्याजवळ नाही, जातीभेद नाही. आणि असता तर प्रत्येकाच्या पाठीवर शिक्का असता, हा या जातीचा, तो त्या जातीचा, किंवा हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, असं काही आहे का? नाही. म्हणून ही जी चराचर सृष्टी आहे, हिचा निर्माता, ही चालवणारा हा एकटाच आहे. एक शक्ती आहे त्यामागे, आणि त्या शक्तीला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. म्हणून त्याचे उपकार म्हणून आपण त्याला भिन्न भिन्न नावांनी ओळखत असतो. त्याचं स्मरण हे करायचं, त्याला विसरायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, सत्मार्गानं वागायचं, कोणाचं बोध दुखवायचं नाही, खोटे कामं करायचे नाहीत. हे जर केलं तर ईश्वर आपल्या जवळच आहे. कोणत्याही बाहेर गावाला जाण्याची गरज नाही, देशाटनं करण्याची गरज नाही. तेव्हा हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, सर्व साधू संतांनी हे सांगितलेलं आहे, सर्व सज्जनांनी हे सांगितलेलं आहे. तेव्हा परत एकदा हा अभंग पाहूया. नाम घेता न लगे बोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षराचे काम उच्चारावे राम राम. नाही वर्ण धर्म याती, नामी अवघीची सरती, तुका म्हणे नाम, नाही चैतन्य हे निजधाम. त्या राम राम, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.